महाराष्ट्र. मी गणेश पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. माझ्यासोबत मनसेचे आमचे वाहतूक सेनेचे शहर संघटक सन्माननीय बाळासाहेब शिंगाडे उपस्थित आहे. आज हे चित्रीकरण करण्याच्या पाठीमागचं खरं कारण, गेल्या 2 दिवसापूर्वी आमच्या वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील विमाननगर या भागामध्ये पुणे महानगरपालिकेने कारवाई केली. ज्यावेळी ती कारवाई केली, कारवाई ही निश्चित महापालिकेने केलीच पाहिजे जर ते अनधिकृत असेल तर. बरं, ती कारवाई करत असताना देखील महापालिकेला काही नियम आहेत, अधिकाऱ्यांना काही नियम आहेत, त्या नियमाचं या ठिकाणी उल्लंघन होताना दिसलं. दुसरी गोष्ट, ज्यावेळी ही कारवाई केली, ती कारवाई होत असताना पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, अपमान केला. त्याचं कारण की काल आपल्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध नृत्यांगना कलाकार ज्या की हिंदवी पाटील यांनी एक रील अपलोड केली. बऱ्याच ठिकाणी वृत्तमाध्यमांनी ती गोष्टी जाहीर केल्या. त्यावेळी निदर्शनास आलं की या विमाननगरमध्ये त्यांचं एक दुकान आहे, सह्याद्री, हे आपण बघत आलं, सह्याद्री अमृततुल्य. या ठिकाणी कुठलंही बेकायदेशीर बांधकाम नव्हतं, फक्त या दुकानाचा नामफलक या ठिकाणी लावला होता. आणि पुणे महापालिकेने काल तो नामफलक तोडला तर त्या नामफलकावर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चिन्ह होतं, ते चिन्ह देखील तोडलं. त्यामुळं फोटो होता, मुखवटा होता, छत्रपती शिवाजी महाराजांचं सन्मान चिन्ह होते, ती देखील तोडण्यात आली. अशा मुजोर ज्याच्या आदेशाने ही कारवाई झाली, त्या मुजोर अधिकाऱ्याला 100% आम्ही उद्या जाब विचारणारच आहे. आणि माननीय आयुक्तांना आमची विनंती आहे की ज्यांनी कोणी ही बेकायदेशीर कारवाई केली त्याच्यावर तुम्ही त्वरित निलंबनाची कारवाई करावी, ही मनसेच्या वतीनं मी मागणी करतोय. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आज या विमाननगर कल्याणी नगर मध्ये जर पुणे महानगरपालिकेला फक्त काही एवढे दुकानदारच दिसतात का काय? त्यातल्या त्यात मराठी दुकानदार दिसतात. आज इथं जर तुम्ही बघाल तर बहुतांश सगळे फुटपाथ हे परप्रांतीयांनी व्यापलेले आहेत. इथला पाणीपुरी बिहारचा, इथल्या गाड्या परप्रांतीयांच्या, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी येऊन, राजस्थानी या ठिकाणाहून येऊन या ठिकाणी सगळे फुटपाथ अतिक्रमणग्रस्त केले. त्यांच्यावर कधी कारवाई होणार? त्यांना हे दिसत नाही? या ठिकाणचे जे पब, हॉटेल, त्याच्या वरचे जे मजले आहेत ते सगळे बेकायदेशीर आहेत. त्याच्यावर कधी मग पुणे महानगरपालिका कारवाई करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित आहे. या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची एक शिकवण आहे, कलाकारांच्या पाठीशी ते नेहमी उभे राहतात. आज आमच्या हिंदवीताई पाटील यांच्या निमित्ताने